तर आज होते आपल्या गावात सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याच खुशीत गावातले ठेवले भाऊ रोडगे. तर नेमकं विषय काय आहे सर्व सांगता या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. तर पोट्टे आपल्या गावात दरवर्षी जिल्हा परिषद शाळा या पोट्टेचे सांस्कृतिक कार्यक्रम राहतात आणि शाळेच्या एकूण पुऱ्या गावाला रोडगेचं जेवण असते. चला म्हटलं शाळेवरचा नजारा पाहून या काय चालू आहे आणि काय नाही. जसं शाळेवर येतो तसे आपल्या गावातले लोक सगळे आपल्या आपल्या कामावर लागेल होते. ते म्हणजे कोणी मिरच्या काढत जाय आणि कोणी खोबरं काढत जाय आणि आपल्या गावातले लोक सगळ्या कार्यक्रमात मदत करतात. ते कोणाचं लग्न असो या भंडारा असो या सांस्कृतिक कार्यक्रम असो. आणि एका इकडे मस्त भाजीसाठी मटेरियल बनवणं चालू होतं आणि दुसऱ्या इकडे रोडगेसाठी कणिक भिजवणं चालू होतं. जसं कणिक भिजवणं होते तसं आपल्या गावातले सगळे रोडगे बनवण्यासाठी येतात आणि 15-20 मिनिटातच रोडगे होऊन जातात. आणि आपल्यासाठी त्याची काही जास्त कामं नव्हते. आपल्यासाठी एकच काम असते ते म्हणजे पंक्तीत वाळण करणं. म्हणून भाऊ जास्त वेळ काही थांबत नाही. चला म्हटलं मस्त घरून आंघोळ वगैरे करून या. जसं घरी येतो तसं मस्त आंघोळ वगैरे करतो आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर डबल येतो भाऊ शाळेवर आणि शाळेवर येऊन पाहतो की जेवण करण्यासाठी पुरी पब्लिक जमा झाली आणि तेवढ्यात आपल्या गावातले 2 पोट्टे पण भेटले होते आणि थोड्या वेळात जेवण करण्यासाठी पुऱ्या पंक्ता बसल्या होत्या. पहिले म्हटलं जेवण करून घ्या नंतर काय आपल्याला वाळणं आहेस. आणि भाऊ खायच्या बाबतीत कधी मागे राहायचं नाही. सट खायचं आणि तट राहायचं आणि आपलं जसं जेवण होते तसं आपल्या हाती वाळण करायची बाल्टी देऊन देतात. जसं सट खाल्लं तसं तुमच्या भावाने तटपणाने वाळण पण केलं आणि इकडे एक काम नाही झालं तर तिकडे दुसरं काम लागलंय तेही म्हणजे रोडगे कापायचं. चला म्हटलं बाकीचे काम तर होतच राहतात पहिले रोडगे कापून घ्या. जसे इकडे रोडगे वगैरे कापणं होतात तसे मी संध्याकाळी तयारी वगैरे करून बाहेर निघतो. तेही म्हणजे आपल्या गावातले पोट्टेचे डान्स लागणार आहेत म्हणून भाऊ मस्त तयारी वगैरे करून बाहेर निघतो. आणि आज होती भाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि आपल्या गावात कार्यक्रम लागायला पण बराच टाइम होता. चला म्हटलं तोपर्यंत पिंपळले शिवजयंतीचा माहोल पाहून या. म्हणून गावातले 2 जण पकडतो आणि त्याला घेऊन येतो भाऊ सरकतीर पिंपोदले. जसं पिंपोदात येतो तसं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक पुऱ्या गावातून निघत होती आणि पिंपोदात 2 मिरवणुका निघाल्यात. आपण पाहता ही पहिली मिरवणूक आहे आणि दुसरी मिरवणूक दुसऱ्या पार्ट मध्ये सांगेन कारण की हा व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जाईल. दुसरा पार्ट एकदम खतरनाक होणार आहे आणि त्या पार्ट मध्ये आपण काय काय माहोल केला तो माहोल पाहण्यासाठी आपल्या अकाउंटला तुम्ही फॉलो करून घ्या. आणि आपला सबत शेवटी एकदम खतरनाक कांड झाला आणि तो कोणता कांड झाला तो पाहूया पुढच्या ब्लॉग मध्ये.